कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी सध्या गटारगंगा झाल्याची स्थिती आहे। कारण या पंचगंगा नदीमध्ये रोज जवळपास 200 MLD सांडपाणी हे थेटपणे मिसळत असल्याचं समोर आलेलं आहे। मी आत्ता कोल्हापूर शहरातल्या जयंती नाल्याच्या परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की या जयंती नाल्याचं जे काही मैला मिश्रित पाणी आहे किंवा कचरायुक्त पाणी आहे ते थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळताना आपल्याला बघायला मिळते आणि अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील 12 नाले हे थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहेत आणि त्यामुळे या प्रदूषणाचं गांभीर्य किती आहे हे आपल्याला लक्षात येईल। फक्त कोल्हापूरच नाही तर इचलकरंजी असेल, त्याचबरोबर या नदीकाठाच्या बाजूला जी काही औद्योगिक वसाहती आहेत त्यामधलं जे काही पाणी आहे ते थेटपणे या सगळ्या पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी आता पूर्णपणे प्रदूषणाच्या विळख्यात आहे, ती सापडलेली आहे। शिरोळ तालुक्यात तर अक्षरशः या पंचगंगा नदीमध्ये जलपर्णीचा विळखा आहे तो पडलेला आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील शेतीसाठी त्याचबरोबर पिण्यासाठी देखील हे पाणी वापरता येत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्प जे काही करण्यात आलेले आहेत ते कितपत ॲक्टिव्ह आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीने या सगळ्या पंचगंगा नदीची ही जी काही अवस्था आपल्याला बघायला मिळते, अशा पद्धतीचं नजर पाणी सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळत असेल तर हा थेटपणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे असंच म्हणावं लागेल। आता यानंतर तरी सरकार किंवा प्रशासन जागं होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या पंचगंगा नदीची अवस्था ही अत्यंत बिकट, त्याचबरोबर पंचगंगा या सगळ्या नदीची अवस्था गटारगंगा असल्यासारखीच आपल्याला बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।